छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त डाळिंबी आणि शिंदे चौक येथे शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने शिवमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी प्रमुख पाहुणे आमदार विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांच्या हस्ते श्रींचे विधिवत पूजन करण्यात आले। दरम्यान कार्यक्रमाच्या सुरुवातीस मान्यवरांच्या हस्ते भगवा ध्वज फडकवण्यात येऊन ध्वजास मानवंदना देण्यात आली। त्यानंतर शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाच्या मूर्तीचे विधिवत पूजन करण्यात आले। यानंतर मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। आपले मनोगत व्यक्त करताना माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख, आमदार देवेंद्र कोठे यांनी शिवजयंतीनिमित्त शहरवासियांना शुभेच्छा दिल्या। आज देशभरातून एक उत्साहाचं लहर आहे। ज्यांचं नाव घेतलं की आपल्या अंगातलं रक्त सळसळ करते, लहानापासून ते वयस्कर माणसापर्यंत असे आपले दैवत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा आता आपण जयंती करत असताना आपण अनेक उत्सवाचे चांगले कार्यक्रम या सोलापूर शहरातून असू द्या किंवा या देशभरातून यावर उत्सव साजरा होत असताना आपणही मागे नाही आहे। सोलापूर जिल्हा हे अग्रसेन आहे। प्रत्येक खेडेपाड्यापासून ते आपल्या शहरापर्यंत मोठ्या प्रमाणात हा उत्सव साजरा होत असतो। याच्यामध्ये आपण सगळ्यांना मी विनंती करतो की आपल्या ज्या कायद्याच्या चौकटीत आहेत त्याप्रमाणे आपण एकदम उत्साहाने करूया, पण कायद्याच्या चौकटीत बसून करूया आणि येणाऱ्या कालावधीमध्ये ज्या काही आपल्याला ज्या महाराजांचं जे आपल्याला शिकवण आहे किंवा महाराजांचं जे चरित्र आहे ते लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम आपण सातत्यानं करावं। कारण आज आपल्याला ही काळाची गरज आहे। महाराजांनी ज्यावेळी ज्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी आपल्यासाठी आपल्या देशासाठी जे काही केलं ते आज आपण ते खाली आपल्याला येणाऱ्या तरुण पिढीला देण्याची गरज आहे। म्हणूनच आपण सगळे उत्सव साजरे करतो। सर्वसामान्य जनतेपर्यंत हा त्यांचा चरित्र, त्यांची शिकवण, त्यांनी ज्याने आपल्यासाठी जे काही केले त्या सगळ्या गोष्टी आपण तिथपर्यंत नेणं हे खरं काळाची गरज आहे। आजच्या या जन्मोत्सवाच्या निमित्तानं आपण सगळे इथे उपस्थित आहेत, सगळ्यांना शुभेच्छा देतो। सर्वात जुनी व ऐतिहासिक असलेल्या मध्यवर्ती महामंडळाची स्थापना पूजन आज या भागाचे आमदार आदरणीय विजयकुमार देशमुख मालक यांच्या हस्ते व छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाचे सर्व प्रमुख ट्रस्टी, विद्यमान ट्रस्टी, सर्व महिला माता भगिनींच्या उपस्थितीत या ठिकाणी संपन्न झाला। सोलापूर शहरातील मध्यवर्ती महामंडळ हे संपूर्ण राज्यालाच नाही तर देशाला अभिप्रेत असलेले एक महामंडळ आहे। एखाद्या महापुरुषाची जयंती उत्सव कशा पद्धतीने साजरी करावी, फक्त जयंती पुण्यतिथीच्या काळातच नाही तर 365 दिवस आपल्या महापुरुषांचे विचार सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यातून कशा पद्धतीने पुढे घेऊन जाता येईल याचं एक उत्तम उदाहरण आपल्या मध्यवर्ती महामंडळाने आपल्यासमोर आदर्शवत म्हणून ठेवलेलं आहे। स्वर्गीय मुरलीधर घाडगे पैलवान यांनी सुरू केलेलं, त्या काळातील सगळ्या जुन्या लोकांना सोबत घेऊन सुरू केलेलं हे महामंडळ आजच्या पिढीने देखील आदरणीय पद्माकर नानासाहेब काळे असतील व त्यांना साथ देणारे सर्व आजी माजी नगरसेवक असतील यांनी एक चांगल्या प्रकारे हे काम केलेलं आहे। आपल्यातलाच एक सहकारी, आपल्या मध्यवर्ती महामंडळातलाच एक मी सदस्य आपल्यासोबत नगरसेवक म्हणून काम केलं, आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आमदार म्हणून काम करतोय। मी व विजयकुमार देशमुख मालक असतील व भाजप महायुतीचे सगळे आमदार असतील, आम्ही तुम्हाला आश्वासित करतो की आम्ही सरकार म्हणून प्रत्येक निर्णयात आपल्या मध्यवर्ती महामंडळासोबत असू। आपला कुठलाही प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती आणणार नाही। आपल्या सगळ्यांच्या प्रयत्नातून आपण अनेक वेळा इथं आवश्यक त्या निधी उपलब्ध करून एक चांगल्या पद्धतीचा एक आदर्श मंदिर आपल्या महाराजांचं आपण या ठिकाणी करून घेतलेलं आहे। येणाऱ्या काळात जर कुठल्या प्रकारची निधी लागत असेल तर आम्ही सर्व आमदार आपल्या सोबत राहून वाटेल तितका निधी आपल्यासाठी उपलब्ध करून देऊ, हा निश्चितच आपल्याला सगळ्यांना शब्द देतो व सर्व शिवभक्तांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देतो। यावेळी ट्रस्टी अध्यक्ष नानासाहेब काळे, राजन जाधव, दिलीप कोल्हे, श्रीकांत डांगे, उत्सव अध्यक्ष सुशील बंदपट्टे, विनोद भोसले, श्रीकांत घाडगे, मनोज गादेकर, सुनील रसाळे, महेश हनमे, जगदीश पाटील, बाळासाहेब पुणेकर, श्रद्धा कंदुरे, वंदना भिसे, प्रतीक्षा चव्हाण, अश्विनी भोसले, वैजयंती भोसले, चारुशीला जगदाळे, निलिमा शितोळे, मनीषा माने, पूजा शेळवणे, दीपाली चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचे 355व्या जयंतीनिमित्त प्रतिष्ठापनेची पूजा शहर उत्तरचे लोकप्रिय आमदार विजय देशमुख मालक आणि शहर मध्यचे आमदार देवेंद्रजी कोठे साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न झाली।
आज या निमित्ताने दोन्ही आमदारांनी वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी आम्हाला संधी दिली, त्याबद्दल मी दोघांचेही आभार मानतो.